अजित पवार गेले, राज्याचे उपमुख्यमंत्री गेले, यापेक्षा मोठी गोष्ट ही बारामतीकरांसाठी आहे. कारण बारामतीकरांचे लाडके दादा गेले, अजित दादा गेले. तिकडे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. तिकडे तर शोकाकुल वातावरण आहेच, पण त्या व्यतिरिक्त आता मी बारामतीच्या चौकात आहे. इथं समोर बारामती नगर परिषद आहे आणि हा सगळा रस्ता आहे तीन हत्ती चौक जो आहे तिथं मी आहे. आपण रस्ता सुद्धा बघू शकतो आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी आहे. जे कोणी येत आहेत जात आहेत ते सुद्धा अगदी दुःखातच दिसण्यासाठी काही बारामतीकर आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत. हे सगळे बारामतीकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, काल दादा गेल्याची पहिली बातमी तुम्हाला नेमकी कधी कळली आणि काय वाटलं ज्यावेळी दादा गेल्याचं कळलं तेव्हा? आम्हाला 8:50 एक मित्र आला. आम्ही असं बसलो होतो. अरे काय बसलाय म्हणला, विमान कोसळून दादांचा हे झाला. आम्ही म्हणलं चेष्टा करतोय आपली. मग आम्ही लगे घरी गेलो, टीव्ही बघत बसलो तर खरंच घटना घडली. अक्षरशः म्हणजे काय समजा नाही असं झालं. कालचा दिवस लय खराब. आता मी जेव्हा इथं आलो तेव्हा तुम्ही सगळेजण पेपर वाचत बसला होतात. मला असं वाटतं की तुम्ही रोजच इथं पेपर वाचायला एकत्र येत असाल. कधी विचार केला होता का की पेपर वाचताना हेडलाईन मध्ये दादा गेले ही हेडलाईन वाचायला मिळेल? नाही, काय पेपर वाचताना काय भावना होत्या? हे आजचा दिवस का जाईल, काय गेला आम्हाला. तुमच्या काय भावना आहेत? हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. दादा गेले म्हणजे दादा गेले ही मानण्याची कुणाची हिंमत सुद्धा होत नव्हती काय. आणि मी स्वतः म्हणजे आमच्या कुटुंबासाठी भरपूर त्यांनी काही केलेलं आहे काय, वैयक्तिक काय. आणि मी काल तर खूप दिवसभर रडत होतो काय, मी स्वतः एकटाच. आता तुम्ही सगळे बारामतीतलेच रहिवाशी आहे, बरोबर आहे? घटना घडली ती माझ्या शेताच्या अंतरावर एक 400-500 फुटाच्या अंतरावर घडलेली आहे काय. तुम्ही तिकडे जाऊन आलात? नाही, तिकडे गेलोच नाही. भरपूर गर्दी असल्यामुळं म्हणलं आपण जायलाच नको काय. अगदी म्हणजे पायथ्याला माझी जमीन भरपूर, तिथं 40 एकर आहे काय. माझ्या बांधकऱ्याच्या तिथंच, घराच्या तिथंच पडलेलं आहे ते विमान. मला जिथं घटना घडली तिथूनच मला जायला यायला रस्ता आहे शेतीला. तुम्ही सगळे बारामतीतच राहता, म्हणजे तुम्हाला हे विचारायचं आहे, बारामती मधल्या लोकांशी दादांचा फार चांगला कनेक्ट होता. कधी ना कधी भेट झाली असेल दादांची, त्या संदर्भात काय आठवणी आहेत? दर रविवारी का नाही दादा आम्हाला इथंच सकाळी 6 वाजता 5:30-6 इथंच भेटणारच. चालत फिरणार, सगळं पाहणी करणार. असा नेता कुठलाच कधी होणार पण नाही आणि झाला पण नाही. काय आठवणी आहेत दादांच्या? दादाच्या आठवणी भरपूर आहे. एक दिसते ना बारामतीचा विकास, हे बारामतीचा विकास दादानी केलेला आहे. ह्याच्या पुढे कोणता आमदार येऊन दे, आता कुठला आमदार आला तर विकास होणार नाही, ही दादाची ख्यात होती. दादा 5:30 पर्यंत लक्ष असायचं. मोटरसायकल कधी जाणार कुणाला अधिकाऱ्याला पण माहित नसायचं दादा इतक्या लांबून येणार जाणार. ही माझ्या लय भावना आहे मनापासून. विकास फक्त बारामतीचा बघा तुम्ही. लोक आसपास गावातले येतात, बारामतीचा विकास बघतात. मला विकास भरपूर केला बापाने. हा इकडे पाठीमागं कॅनॉल दिसतोय, इकडे नगर परिषदेची इमारत दिसते, हे सगळं दादांनीच करून एअरपोर्ट सारखे केले लोक म्हणतात. रेल्वे स्टेशनचा काय पालट केला, भरपूर केलं त्यांनी. अजून आता केविकेचं प्रदर्शन होतं. खूप लांबून लोक आले होते अख्ख्या टोटल महाराष्ट्रातनं, बाहेरच्या राज्यामधून. तर ते माझं स्वतःचं लॉज आहे, त्या लॉजवरनं ते म्हणायचे एसटी स्टँड कुठे आहे. मी म्हणायचो तुमची गाडी तुम्हाला एसटी स्टँड कशाला पाहिजे. ते म्हणायचं नाही, आम्हाला एसटी स्टँड कसं बांधलंय दादांनी ते आम्हाला पाहायचंय. फार महाराष्ट्रातलं उत्कृष्ट 1 नंबरचं एसटी स्टँड बांधलं आहे. हा, म्हणजे ते एसटी स्टँड सुद्धा एअरपोर्ट सारखं आहे, अशी जी चर्चा होती बारामतीची ती. दादा, एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता दादा गेले, काय नेमकं बारामतीचं नुकसान झालं दादांच्या जाण्यानं? बारामतीकर म्हणून तुमचं काय नुकसान झालं असं? गेले म्हणजे बारामती पोरकी झाली. दादा शिव काय नव्हतं. दादा म्हणजे सगळं वर्चस्व होतं बारामती. आम्ही पोरक झालो दादा गेल्यामुळं. काय बोलायला निशब्द आहे आमच्याकडं. एवढे आम्हाला माहिती आहे काय दादांनी आमच्यासाठी काय केलं, का अजून
काय काय अनुभव म्हणले फक्त की विद्यात म्हणले भरपूर केलं दादा. एक मिनिटाच्या आत जशी बातमी धडकली तशी 1 मिनिटाच्या आत बारामती बंद झाली. सगळे सैरावैरा पळत होते. सगळे सैरावैरा पळत होते लोक. काय झालं आणि काय नाही काय झालं. आता हे तुम्ही सगळी पुरुष मंडळी बाहेर दिसताय, चर्चा करताय, आमच्याशी बोलताय. घरातल्या महिलांचं नेमकं काय म्हणजे त्यांच्या काय भावना आहेत, काय त्यांना? घरातल्या महिलांच्या भावना म्हणजे घरातल्या माणसांनी स्वयंपाक सुद्धा केला नाही त्या काल. काय नाही, देवपूजा नाही, काय नाही, आमचा देव गेला म्हणते असे म्हणत होते. अनोडच बसले होते नुसते. बारामतीकरांचा देव गेला असं म्हणताय तुम्ही दादा? आम्हाला खूप वाईट वाटलेलं आहे दादा गेलेला आहे. त्या बारामतीकराचा म्हणजे सगळ्यात मोठा राजा होता तेच गेला. त्यामुळे आम्हाला काही इंटरेस्ट राहिला नाही कशातच. आता काय दिसतंय तुम्हाला भविष्यामध्ये बारामतीचा आतापर्यंतचा विकास बघता भविष्यात बारामतीत काय होईल? बकास बारामतीचं परत नाव दिसायचं नाही. पहिलं कसं हेडलाईन कुठल्या पेपरला पहिले बारामतीचं नाव असायचं. आता बारामतीचं नाव कुठे गेले तरी बारामतीचं म्हणलं की तरी अभिमान करायचे आमचे लोक. तुम्ही आउट कंट्री जावा, भारताचं नाव बारामतीच असणार आहे. आणि हे विकास शरद पवार म्हणजे आपल्या दादाने भरपूर विकास केलाय. काय शब्दच ना बारामती म्हणलं की लोक बाहेरची लोक दबकायची अशी बारामतीवाल्यांना. नको बाबा बारामतीचे म्हणायचे अशी म्हणत होते. आता काय होईल? आता बघू आता पुढचं काय होईल. त्या शेवट दादाच बघणार आहे वरनं काय चाललंय ती. काही बारामतीकरांशी आपण बोलत होतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे की दादांचं जाणं म्हणजे आमच्यासाठी बारामतीचा देव गेला अशा भावना त्यांच्या आहेत. आणि आता बारामतीचा आतापर्यंतचा विकास झाला होता तो अजित पवारांमुळेच झाला होता, अजितदादांमुळेच झाला होता. इथनं पुढं काय होईल त्याविषयी काही सांगता येत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, बारामती.